बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. लगान आणि गजनी यासारख्या चित्रपटातून दमदार अभिनयाने प्रेक्षकाचे मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप राव यांचे निधन झालेले आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिलेली आहे. प्रदीप राव यांनी केवळ बॉलिवूडच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपटातही आपल्या प्रभावी अभिनयाची छाप पाडलेली आहे. प्रदीप राव यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोपडा यांच्या महाभारत मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारून केली होती. त्यानंतर त्यांच्या इतर भूमिकाही खूप गाजल्या होत्या. लगानमधील प्रदीप राव यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या निधनाची बातमी शेअर केलेली आहे. यात त्यांनी लिहिलेलं आहे, आपला गजनी. लगानमधील देव प्रदीप रावत आता आपल्यात नाहीत. देव यांच्या आत्म्याला शांती देवो. NDTV या वृत्तवाहिनीशी बोलताना अभिनेत्री रोशनी आचरेजा यांनी प्रदीप राव यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. रोशनी यांनी सांगितले की प्रदीप राव हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. प्रदीप राव यांनी राज बब्बर यांच्या ऐतबार या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अग्निपथ, पत्थर के फूल, संग दिल सनम, कोयला, सरफरोश आणि लगान यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली गजनी या चित्रपटामुळे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या गजनी चित्रपटात प्रदीप राव यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयाचे समीक्षकांना भरपूर कौतुक केलं होतं आणि ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट भूमिका म्हणून नवाजली गेलेली होती. अभिनेते सोनू सूद यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रदीप राव यांचा कृष्णधवल फोटो शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, प्रदीप रावत भाऊ, तुमची उणीव कायम जाणवेल राहील. यासोबतच त्यांनी ब्रोकन हार्ट आणि नमस्कार करण्याच्या इमोजी वापरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर तुम्हाला प्रदीप राव यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द कशी वाटली आणि तुम्हाला हा अभिनेता आवडायचा का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडींची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल.